सगळे असे बाजूबाजूलाच आहेत मंदिरं. यक्षिणी देवी त्याच्या बाजूला, मग स्वामींचं मठ, मग त्याच्यासमोर दत्त महाराजांचं मंदिर आणि त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर. तर प्रसिद्ध आहे, खूप लोक येतात फिरायला. तुम्ही पण या. तर देवाचं नैवेद्याचं चालू आहे आता वाढणं. हो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, राम राम. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी आपण जिमला जातो आहे. गावी आलं तरी जिम चुकता कामा नाही. तर बघूया, मी, माझी बहीण आणि एक भाऊ, तिघंजणं जातो आहे. बहीण डेलीच जाते, तर तिच्या जिममध्ये विचारलं आम्ही, तर ते बोलले की चालेल 2 दिवसासाठी, या हरकत नाही. आम्ही पण चाललो आता. तर नमस्कार मित्रांनो, आता आमची बहीण आलेली आहे. 3.5 वर्ष जिमला जाऊन मध्ये 2-2 महिने जिम सोडायची आणि खाऊन खाऊन परत वजन वाढवायचं. आणि दुसरा येतोय भाऊ, त्याची वाट बघतोय आम्ही आता. तर आता आम्ही जिममध्ये आलो आहे आणि ह्या आशिलवा काही जिमच्या नावावर फक्त 2-2 सेट मारतात. तर जिम झालेली आहे. ही आळशी थोडंफार जिम करून थकून जाते आणि आम्हाला 4 किलो कमी करायचं. आता जिम मधून आलेलो आहे, सकाळची आरती चालू आहे. आता आपण चाललोय देवदर्शनाला या चिल्लर पिल्लर लोकांसोबत. हाय करा. मम्मी पप्पा गेले पुढे. तर हे आमच्या गावाचं यक्षिणी मंदिर. तर आता यक्षिणी देवीचं दर्शन झालेलं आहे. आता कडे जातो हवंय दत्त मंदिरला जाता. हो हो, दत्त मंदिरला जाऊया आता. इकडे पप्पा उभे आहेत, ओटी घेत आहेत. हे माझे मम्मी पप्पा जोड्याने दर्शन घ्यायला फिरतायत. तर यक्षिणी देवीकडून दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहे दत्त मंदिरात. सुप्रसिद्ध दत्त मंदिर आहे माणगावचं. माणगावचं दत्त मंदिर खूप प्रसिद्ध आहे. थांबा, बोला. टेंबे स्वामी महाराजांचं जन्मस्थान. नंतर त्यांनी इथून समाधी घेतली आहे गरुडेश्वराला, गुजरातमध्ये.
हे मंदिराच्या एकदम समोरच स्वामी महाराज समाधी मंदिर आहे. तर इकडनं दत्त मंदिरकडून बाहेर निघालात की असं येऊन लेफ्ट घेतल्यावर इकडे आहे महादेवाचं मंदिर. तर इथून एकशनी देवीच्या मंदिरातून बाहेर पडल्यावर इकडे आहे श्री महाराजांचे जन्मस्थान. चला इथून वरती. आता सगळ्या देवांचं दर्शन करून झालेलं आहे. एकदा आमच्या माणगावमध्ये मम्मीच्या गावी सगळे असे बाजूबाजूलाच आहेत मंदिरं. यक्षणी देवी त्याच्या बाजूला, मग स्वामींचं मठ, मग त्याच्यासमोर दत्त महाराजांचं मंदिर आणि त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर. तर प्रसिद्ध आहे, खूप लोक येतात फिरायला. तुम्ही पण या. तिकडे येण्यासाठी सावंतवाडी आणि कुडाळ दोन्हीकडून येऊ शकता. डायरेक्ट एस टी आहेत. जेवण वगैरे सगळं. हां, मंदिरात कायम दत्त मंदिरात जेवण वगैरे चालू असतं. अजून काय बोलता? हां, दुपार रात्री दोन्ही टाईम जेवण चालूच असतं. तर मंदिरातून आता घराकडे आलेलो आहोत आणि जेवणाची तयारी चालू आहे. इकडे मोदक, बाजूला पण मोदक, एकीकडे पुरणपोळी आणि हां आणि मनगणं. असं ताट सजवून तुम्हाला प्रॉपर व्हिडिओमध्ये दाखवतो. 4 घरातले 4 भाज्या, 4 स्वीटी. हो. तर आता आरती झालेली आहे आणि आता जेवणाचे पान वाढतं आम्ही. तर ते तुम्हाला दाखवतो. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हा, जरा इकडे बघ. इकडे बघ माझ्याकडे. तर देवाचं नैवेद्याचं चालू आहे आता वाढणं. तर बाप्पाचं नैवेद्य झालेलं आहे. अशी असते जेवणाची लगबग आमच्या इकडे. हे आमचे कामगार काम करत आहेत. इकडे इकडली पंगत उठली. अरे आज काय मेनू आहे? अशी सगळे एकत्र बसून जेवतात गावी. तिसरी पंगत बसलेली आहे. आमचे VIP माणसं बसले तिसऱ्या पंगतमध्ये.
आता 2 पंगत झाली, 3री पंगत बसली. ही बघा, ही जेवणाची स्टाईल अशी असते. बाबा चालू करू शकतो. आणि गाडी चालू झालेली आहे. चांगले मग बाबा असं चालू करतले म्हणा. चांगलाय काय मी बाबा बाबा चालू करतले. बस राज. आणि आता धबधब्यावर चालले सगळे. तुझ्या त्याच्या गाडी. आणि या गावाच्या ऑफ रोड रस्त्यांवर आलोय. तर आता आम्ही वॉटरफॉलला जातोय. हिडन वॉटरफॉल बोलू शकता, एकदम आतमध्ये. इकडले आहेत त्या लोकांनाच माहिती आहे. आणि आम्ही सगळे मुंबईकर फिरतो तिकडे. मुंबईकरसाठी ओ माय गॉड वाव, सच अ वंडरफुल प्लेस. सिनरी बघा, एवढी जागा आहे आपल्या महाराष्ट्रात. हे का मराक जाऊचा थोडे बाहेर गावात फिराक. निसर्गरम्य कोकण. मग यो आमचा देवा. शेंगदाणे जेवढा. गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय काल. काम नारळा एवढं करतो. का रे? हा आमचा देवा आहे. शेंगदाणा एवढा, पण काम नारळा एवढं करतोय. हो. आता आम्ही ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. मी चालतच आहे अजून. हा आमचा नाला सफर होता. आवाज येऊ शकतो इथून. तुम्हाला जर का आवाज येतोय तर बघा. तर आम्ही जातो. स्टे ट्यून राहा. तुम्हाला आम्ही दाखवतो आमचा निसर्ग मानगावातला. तोंड नाही दिसत. तर समजा तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता मानगाव या ठिकाणी. चला आता पुढे बघूया. अजून खूप चालायचं आहे. सो गाईज, तुम्ही ऐकू शकता आता धबधब्याचा आवाज. पाणी आम्हाला कोणीतरी म्हटलेलं पाणी नाही आहे. इथे येऊन आम्ही घरातनं बाहेर निघत होतो. आम्हाला बोलत होते पाणी नाही, कशाला जात आहे. तरी आम्ही आमची मजा करायला आलोय. आता जेवण वगैरे झालं सर्व, तर तुम्ही बघायलाच ब्लॉगमध्ये. मग चेंज केलं आणि लगेच आलो आम्ही. चला गाईज, तर आता तुम्हाला आवाज येऊ शकतो धबधब्याचा. खूप जवळ आलेलो आहोत आपण. वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट. आणि इथून थोडाफार दिसायला चालू झालाय. So guys, the wise man always said, the best food comes after the hardest climb. Yes. You are right. आणि ह्या दगडातून जायचं आहे. पाणी बघू शकता किती क्लीन आहे. तर हा असा धबधबा आहे मानगावचा आमचा. खूप आतमध्ये आहे, तुम्हाला खूप चालत यावं लागेल. खूप हिडन प्लेसवर आहे बोलू शकता. आम्ही सगळे रेडी आहोत, आता जाऊया. आणि आमची वांढरं उतरलेली आहे आतमध्ये.
तर या धबधब्यावर सगळे आलोय, उतरलोय आम्ही. पाहू शकता बघा, पूर्ण व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे वॉटरफॉलवर आंघोळ करून झालेली असा. आता परत घरात परतीचा प्रवास चालू आहे. चला झाडा झुडपातून जाऊया. सगळे नागडे उडे फिरतो. सगळ्यांना घरात सोडून दिलेलं आहे काही. आता चाललो घरी. काय करतो घरी जाऊन संध्याकाळी मग घडे फिरायला जाऊया. हे रस्ता बघा, रस्ता हात नाही हो, दगड आता सगळी. झालेले आहेत आमच्या घरात. कुछ महीनों की मेहमान. असो असो. असो 3-4 दिवस राहिले.
तर आता रात्रीचे 12 वाजता हे आमचे अर्धे जुवारी पत्ते खेळत बसले आहेत. हे चेहरे बघून घ्या. आणि हे आमचे लहान लहान लेकरं मेहंदी काढत बसले. रात्र झाली तरी झोप नाही, अशीच बसली आहेत. सकाळी उठायचा नाग आहे.